आता रत्न किंवा मण म्हणजे काय? मणी या हे संबोधलं गेलं की रत्नांना. तर संस्कृत मध्ये मण या धातूचा अर्थ म्हणजे आवाज न करता आपल्या अस्तित्वाची जाणीव जे करून देतं त्याला मणीच. मग तो मणी मण या धातूपासून झालेला शब्द आहे आणि जो आपल्या अस्तित्वाने त्याची जाणीव न करू देता, जो बोलत नाही पण त्याच्या ऊर्जेचं स्वरूप त्या धारण केलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा उपयोग होतो. म्हणजे मग मानवाला यश किंवा एखाद्याला गिल्ट असते पहा की काहीतरी हत्या केली, कोणाची तरी चुकीचं वागलं, तर ते गिल्ट जाण्यासाठी किंवा सुख प्राप्त करण्यासाठी किंवा विपरीत रत्न जर वापरलं तर दुःख प्राप्त होतं. आणि म्हणून ही रत्न या आपण त्यांना पूर्वीच्या ग्रंथांमध्ये मणी असं म्हणलं, पण आता आपण त्याला रत्न म्हणतो. आणि रत्नांचे विशिष्ट देवतेशी संबंध जोडलेले आहे. ग्रहांच्या देवता, पण वास्तुशास्त्रामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही पुराणामध्ये. अच्छा. की म्हणजे रवीचं माणी, गुरुचं पुष्कराज असं स्पेसिफिक नाव नाही दिले, पण त्या रंगांचं वर्णन केलेलं आहे आणि त्याचे उपयोग सांगितलेले. आणि मग आपल्यासारख्या मानवांनी देवता जशा प्रकट न होता आपल्याला मदत करतात, तशी ही रत्न आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपल्या आयुष्याला प्रत्यक्ष संवाद न साधता कल्याणाच्या दिशेने घेऊन जातात. म्हणून या रत्नांना सगळ्यात जास्त महत्व आहे. म्हणजे जसं GPS आपल्याला मार्ग दाखवतो, कधी कधी चुकतं, पण तो काय मनुष्य नाहीये, तो आपल्याला वेगवेगळे मार्ग दाखवतो. तो जवळचा आहे, तो लांबचा आहे, कुठे ब्लॉकेज आहे, कुठे नाहीये, हे तो दाखवतो. तशीच ही रत्न तितकी सहाय्यकारी आपल्याला होतात आणि ती जास्तीत जास्त वापरता येतात. म्हणजे प्रत्येकाची प्रकृती ही भिन्न भिन्न असते आणि परिस्थिती पण भिन्न भिन्न असते. मग प्रत्येकाला एकच रत्न चालेल का? नाही, प्रत्येकाला वेगवेगळं रत्न लागतं. ते त्याच्या जन्मानुसार, त्याच्या कार्यानुसार आणि त्याच्या जन्मपत्रिकेनुसार कुठल्या ग्रहांची पॉवर त्याला कमी आहे, कुठल्या ग्रहांची पॉवर त्याला जास्त आहे, हे पाहून तज्ञ ज्योतिषी तारतम्याने आपल्याला रत्नही देतात आणि या रत्नांचा उपयोग होतो. आता रत्नांचा पूर्वीच्या काळात अथर्ववेदानुसार त्यामध्ये असणाऱ्या सुक्तांमध्ये त्यांनी सांगितलेले की सोनं सगळ्यात प्युअर आणि शुद्ध आहे, की ज्याला कुठलं दुर्गुण चिकटत नाही. म्हणून ही जी मणी किंवा हे जे रत्न आहे ते सोन्यात धारण करावं. पण आजकाल अशी परिस्थिती आहे का, मग किती ग्रॅमचं सोनं, कुठलं रत्न, किती ग्रॅमचं रत्न, ते आपण कशा करता घालतोय, या सगळ्याचा साकल्याने विचार करावा लागतो. मग ही रत्न वापरताना आपण सोन्यामध्ये विद्युत वाहकता सुद्धा जास्त आहे. आपण जर बांगड्या घातल्या असो आणि गॅसजवळ जास्त उभं असो तर आपल्याला चटका बसतो. म्हणजे विद्युत वहन करण्याची क्षमता याच्यामध्ये जास्त आहे. सोनं स्वतःच्या अंगाला काही लावून घेत नाही, पण त्यातून त्याचे जे गुण आहेत ते ताबडतोब तो दाखवतो. म्हणून ऋषीमुनींनी असं सांगितलं की शक्यतो सोन्यामध्ये ही रत्न धारण करावी. पण प्रत्येक वेळेस हे शक्य होतच असं नाही. आता काही डॉक्टर आपल्याला औषधं सुचवतात, त्याने आपण लगेच बरे होतो. मग आपण मागच्या अनुभवावरनं म्हणतो की त्यावेळी डॉक्टरांनी मला हे औषध दिलं होतं, मग आता मी हे मेडिकल मधनं आणून घेईन. पण त्याचा उपयोग जेवढा तेव्हा झालेला असतो तेव्हा आता होईल असं नाही ना. तसं रत्न ही जाणकारांकडनं जेव्हा आपण घेतो त्यावेळेस त्याचे होणारे परिणाम आणि दुष्परिणाम हे आपल्याला कळतात. कारण प्रत्येक वेळेस आपली महादशा, अंतर्दशा, विदशा सारखी असेलच असं नाही, किंवा आपलं कोणतं कार्य सिद्ध करायचंय त्याच्यासाठी सुद्धा आपण रत्न वापरू शकतो, हो की नाही. की म्हणजे सोन्यामध्ये रत्न धारण केल्याने दीर्घायुष्य मिळतं, बल वाढतं, तेज वाढतं आणि प्रगती होते. पण सोन्यासारखेच इतरही धातू आहेत, हो की नाही. जेव्हा आपण सोनं अफोर्ड नाही करू शकत त्यावेळेस चांदी, तांबे, 3 धातू एकत्र करून किंवा अष्टधातूंमध्ये, पंचधातूंमध्ये आपण हे करू शकतो. कारण देवांच्या मूर्ती सुद्धा आपण या पंचधातूंमध्ये केलेल्या वापरू शकतो की नाही. मग आता रत्नांचं वर्गीकरण करताना
म्हणजे जसं हे वेदकालापासून हे शास्त्र आलेलं आहे, त्याचप्रमाणे खनिज, प्राणीज म्हणजे जैविक जे जिवंत असतं, म्हणजे पोळी ही जिवंत असतं किंवा मोती हा जिवंत असतो, तर किंवा वनस्पती, असे 3 प्रामुख्याने प्रकार. वनस्पतीचं काय एक्झाम्पल आहे? वनस्पती म्हणजे शेवाळ्यांमध्ये काही अडकलेली रत्न असतात ना, म्हणजे शंख, मोती शंख, शंख हा आपला दक्षिणावर्ती शंख किंवा वेगवेगळ्या आकाराचे शंख, हे जे मिळतात ते सगळे हे रत्न आहे शंख. हो, कारण त्याच्यापासून ते नैसर्गिक दृष्ट्या उपलब्धतेनुसार आपल्याला मिळतात ना. या सगळ्या रत्नांमध्ये रासायनिक गुणधर्म असतात, म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे त्याचे रंग पण वेगवेगळे असतात. त्याचप्रमाणे भौतिक गुण पण असतात, म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी पण असतात. म्हणून तर खूप वर्ष दगडाखाली साठल्यानंतर, म्हणजे जेव्हा कोळशाच्या खाणीमध्ये हिरा मिळते, कोळशाची खाण किती काळी असते की जे कोळशे वर्षानुवर्ष दबलेले असतात त्याच्या खाली हिरा तयार होतो, म्हणजे इतका प्रेशर, तो इतका प्रेशर, त्यामुळे हिरा सगळ्यात त्याची डेन्सिटी टफ असतो, त्याने काच पण कापली जाते. म्हणजे हिऱ्यासारखं रत्न हे अति खोलात आपल्याला सापडतं. म्हणजे हिरा हा कार्बन आहे, हो की नाही, म्हणजे कार्बन पासून बनलेला. तर माणिक हे अल्युमिनियम ऑक्साईड पासून बनलेले. म्हणजे जेव्हा खाणींमध्ये हे रत्न आपल्याला मिळतात त्यावेळेस ती केमिकल त्याच्यामध्ये असतात, म्हणजे त्या केमिकल प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये दिसतात आपल्याला. तर रत्नांचे भौतिक गुण काय आहे की त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, हा म्हणजे प्रसरण पावण्याची, त्यातून जर आपण आता प्रिझम सारखा घेऊन त्यातून जर आपण प्रकाश किरण पार केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे रंगही दिसतात. म्हणजे त्या रत्नाचा रंग एक वेगळा असला तरी सुद्धा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा वेगळा वेगळा असू शकतो. म्हणजे डिस्पर्शन असतं त्याच्यामध्ये, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते. म्हणजे आपण जे म्हणतो की नाही किती कॅरेटचा आहे, ती ग्रॅव्हिटी आहे. अच्छा, त्याचा हार्डनेस असतो, किती हार्ड आहे. काही काचेसारखे ठिसूळ असतात. आता मोती पण ओरिजिनल मोती हे ठिसूळ असते, वस्त्रामोती हल्ली मिळत असते, पण म्हणजे ते जे पूर्वी होते त्याची पिष्टी बनवायचे पहा, आयुर्वेदामध्ये त्याची पावडर वापरतात की जे इतके सॉफ्ट असतात त्याची. आता क्लेवेज असतं आणि फ्रॅक्चर पण असतं, म्हणजे या सगळ्या क्वालिटीज त्याच्यामध्ये असतात की या रत्नांमध्ये. आता त्याची ग्रेड सहित आपण ठरवतो, म्हणजे वॉटर म्हणजे मोर ट्रान्सपरंट, काही एकदम ट्रान्सपरंट असतात, उपरत्न एकदम ट्रान्सपरंट असतात, तर काही ट्रान्सपरंट नसतात, त्याच्यामध्ये काही मोलेक्युल्स दिसतात, काही कण, काही बुडबुडे असे दिसतात. आणि थर्ड वॉटर म्हणजे लेझर ट्रान्सपरंट असतं, म्हणजे त्यातून आपण लेझर किरण पाठवले तरी सुद्धा ते आरपार होऊ शकतात. अशा या रत्नांच्या क्वालिटीज असतात. आणि आजकाल आपण सगळ्या लॅबमध्ये ते टेस्ट करू शकतो, पण हे सगळीच रत्न लॅबमधून टेस्ट केलेली ती आपल्या त्या कार्यासाठी उपयोगी होणार आहेत की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला ही आधुनिक उपकरणं आपण वापरतो. म्हणजे डाउझिंग सारखं, लेकर अँटिना सारखं किंवा एलरॉड्स, हे वापरून आपण त्या रत्नांमध्ये पण हल्ली बाजारीकरण पण खूप झालंय की नाही, की ही लॅब एक रिपोर्ट देते, दुसरी लॅब एक रिपोर्ट देते. मग त्याच्यासाठी आपण स्वतः डाउझिंग करून त्याच्यामध्ये आपल्या ऑर्याची जुळणारं कुठलं रत्न आहे ते पाहिलं तर जास्त चांगलं की नाही. मग अशा वेळेस विश्वास कशावर ठेवायचा, तर आपण जिवंत आहोत, आपल्यात ऊर्जा आहे, आपल्या भोवती एक ऑरा आहे, मग तो ऑरा चेक करून किंवा आपल्यामध्ये जी सप्तचक्र आहेत त्यातलं कुठलं नेमकं चक्र वीक आहे, कुठलं पॉवरफुल आहे हे पाहून जर आपण त्याप्रमाणे रत्न वापरले किंवा त्या चक्रांचं बीज मंत्र आधी वापरलं तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. ते कसं काय चेक करायचं? हो, येतं चेक करतात, ते शिकवणार. ते पण डाउझिंगनीच आपण पाहू शकतो, लेकर अँटिनानी पाहू शकतो, एलरॉडनी पाहू शकतो. म्हणजे त्याच्या आणि
किरिलियन फोटोग्राफी प्रमाणे आपल्या ऑऱ्याचा रंगचक्र दिसतं. म्हणजे जसं या देवांच्या फोटोच्या मागे वलय असतं की नाही, तसं आपल्या भोवती 7 लेअर आहेत आणि ते किती पर्यंत आहे हे सुद्धा त्या फोटोग्राफीमध्ये दिसतं. म्हणजे आपला ऑरा कुठे डिफेक्ट झालेला आहे, जिथे जिथे डिफेक्ट निर्माण होतो तिथे तिथे लाल रंगाची वाढ होते आणि जिथे तो प्युअर असतो तिथे पिवळा, केशरी, हिरवा असा रंग जास्त दिसतो. म्हणजे हे रंग जसे निसर्गात आहेत तसे आपल्या शरीरात आहेत, शरीराच्या भोवती आहेत. कारण आपण निसर्गाचाच एक भाग आहोत किंवा या पंचतत्वांचाच एक भाग आहोत. त्यामुळे आपल्यामध्ये ही जी सप्तचक्र आहेत, आत्म्याभोवती असणारी ही सप्तचक्र म्हणजे सहस्रार चक्र, आज्ञाचक्र, थ्रोट चक्र, हार्ट चक्र, सोलार फ्लेक्सेस, मणिपूर चक्र आणि मूलाधार चक्र. या प्रत्येक चक्रासाठी एक एक आपलं बीजमंत्र आणि एक एक रत्न, त्याचा एक एक वैशिष्ट्यपूर्ण रंग तो आपल्याला वापरता येतो. किंवा रुद्राक्षासारखी जी वृक्ष आहेत पहा, वनस्पतीची, म्हणजे ती 1 मुखापासून 14 मुखांपर्यंत होतात. मग ती ही जी रुद्राक्ष असतात ती जर आपण धारण केली तर ती रत्न धारण केल्यासारखं त्याचा उपयोग होतो आणि ते आपल्या भोवती आपला ऑरा क्लीन करण्यासाठी जास्तीत जास्त उपयोगाला येतात. इव्हन जमिनीमध्ये जो स्ट्रेस असतो म्हणजे जो जिओपॅथिक स्ट्रेस म्हणतो आपण, तो सुद्धा या रुद्राक्षांनी, कारण रुद्राक्ष हे फळ आहे झाडाचं, म्हणजे ते वनस्पतीचे, त्या फळाचा उपयोग करून आपण आपला ऑरा सुधारू शकतो किंवा आपल्यामध्ये असणारी निगेटिव्हिटी दूर करू शकतो. किंवा मंत्र जे म्हणतो, आता कलियुग आहे, जेव्हा द्वापार युगामध्ये होम हवन हे करायला सांगितलं होतं, तर आधीच्या युगामध्ये लोक खूप एका पायावर उभा राहून साधना करायचे, स्वतःच्या शरीराला कष्ट द्यायचे, नाही का. तसे कष्ट द्वापार युगामध्ये नव्हते, कारण तेव्हा श्रीकृष्ण होता. त्यांनी काय सांगितलं की मीच परमेश्वर आहे, मीच तुमच्यामध्ये आहे, म्हणजे आत्मा आणि परमात्मा एकच आहे. तर तुम्ही जेव्हा स्वतःची आणि दुसऱ्याची उपासना करा त्यावेळेस त्याचं फळ तुम्हाला मिळेल. आणि आता कलियुग आहे, कलियुग म्हणजे अंताकडे चाललोय आपण, मग आपल्याला इतक्या सगळ्या उपासना करणं शक्य नाही. मग त्यावेळेस आपण फक्त मंत्र म्हणायचे आणि ते मंत्र म्हणूनच आपण रत्न सिद्ध करतो किंवा जे बीज मंत्र आहे त्यांनी आपला ऑरा क्लीन करतो. म्हणजे अशासारखे उपाय या रत्नांनी आपल्याला करतो. ही झाली रत्नांची पूर्वपिढी.